चला तयार आहात सगळेजण? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार मॅडम. बघा आज मी तुम्हाला गणितामधली एक सोपी ट्रिक शिकवणार आहे की कोणत्याही संख्येचा जर गुणाकार करायचा असेल तर आपला गुणाकार करायला खूप वेळ जातो. झटपट गुणाकार कसा आला पाहिजे ओंकार हे आज आपण बघणार आहोत. गुणाकाराची सोपी ट्रिक्स काय शिकणार आहात? गुणाकाराची सोपी ट्रिक्स. सोपी ट्रिक्स. आणि मी अशा नवनवीन ट्रिक्सचा शोध लावत असते जेणेकरून तुम्हाला सर्वात सोपं कसं करता येईल याचा शोध मी दररोज घेत असते. ओके बघा तर मी आता सहज करून बघितलेली ही ट्रिक्स आहे. 51 गुणिला 51. 51 चा जर गुणाकार करायचा असेल 51 सोबतच तर पटकन कसा करायचा याचा शोध मी आता लावलेला आहे. म्हणजे एक ट्रिक्स तयार केलेली आहे. सरळ बसा आणि लक्ष इकडे द्या. बघा फक्त इथं फरक काय आहे? दोन्ही संख्या कशा आहेत? सारख्या आहेत. काय करायचं मग? बघा सोपं आहे. 1 चा वर्ग 1. मग नुसता 1 न लिहिता इथं आपण लिहूया 0 1. आणि 5 चा वर्ग 25. किती सोपं आहे. किती सोपं आहे. 5 चा वर्ग 25. आता हा गुणाकार आला का नाही त्याने करून पाहूया आपण. 51 गुणिला 51 याच्यामध्ये आपला फार वेळ जातो गुणाकार करण्यामध्ये. म्हणून गुणाकार करत न बसता ही ट्रिक्स वापरायची. डायरेक्ट उत्तर काढलं आपण. लक्षात आलं? काय केलं? 1 चा वर्ग 1 लिहिला आणि 5 चा वर्ग लिहिला 1. हा 1 एकटा न लिहिता 0 1 लिहायचा. ओके बघा 1 1 1 5 5 5 1 5 आणि 5 5 25. काय आलं? वरचा 1 खाली 5 आणि 5 10. 10 ला 0 हातचा आला 5 आणि 1 6 आणि वरचे 2 खाली. चुकलं. मग काय करायचंय? पुन्हा तुम्हाला सांगते. आता मुद्दाम चुकवलेला आहे मी मला माहिती. 5 5 25 न लिहिता ह्या 25 मध्ये काय घालायचंय? 25 आणि 1 26. आलं लक्षात? काय घातलं आपण? 26. मुद्दाम तुमच्या लक्षात राहावं म्हणून सांगितलेलं आहे. समजलं? म्हणजे काय केलं आपण? पहिले 1 चा वर्ग लिहिला पुन्हा 5 चा वर्ग लिहिला आणि त्याच्यामध्ये काय ऍड केलं? 1. म्हणजे ही इथली संख्या ऍड केली. आता असंच बघा पुढचं करून बघूया. 52 गुणिला 52. बघा लक्ष द्या. 2 चा वर्ग 2 चा वर्ग 4. मग 4 नुसते एकटे न लिहिता 0 4 लिहूया. जोपर्यंत 2 अंकी संख्या येत नाही तोपर्यंत. 5 चा वर्ग 25. आणि ह्या 25 मध्ये काय ऍड करायचंय? ते झाले 27. ओके आता आपलं गणित बरोबर आहे. हे ट्रिक्स बरोबर आहे का नाही हे बघण्यासाठी आपण काय करू? गुणाकार करून बघूया. नंतर करायचं नाही. एकदा बरोबर आल्या. 2 2 दुनी 4. 2 पंच 5 दोन्ही 10 ला 0 5 ला 1 5 5 25 आणि 1 26. वरचे 4 खाली 0 6 आणि 1 वरचे 2. आलं बरोबर? समजलं? किती सोपी ट्रिक्स आहे. मग ह्याच्यामध्ये किती वेळ गेला आपला? खूप सारा वेळ गेला. इथं गेला का? नाही. बघा चला आवडली का ट्रिक तुम्हाला? बघा आता पुढचं करूया. चला तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या. सोपी ट्रिक्स आहे. तुम्हाला कुणी शिकवणार नाही अशी ट्रिक्स. तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा परीक्षेमध्ये गौरव 1 मिनिटाचा वेळ असतो एका प्रश्नाला. शिष्यवृत्ती असू द्या, स्कॉलरशिप असू द्या किंवा शिक्षकासाठी टीईटी असू द्या, पोलीस भरतीची पेपर असू द्या, तलाठी, ग्रामसेवक कोणतीही परीक्षा असू द्या. जर असं पटपट जर काही गणित आले आणि गुणाकार करायचं काम पडलं आणि दोन्ही संख्या जर सारख्या असल्या तर गुणाकार चटकन कसा करायचा त्याच्यासाठी ही सोपी ट्रिक्स आहे. आणि म्हणून तुम्हाला
तुम्हाला सांगितलं. श्रुती लक्ष दे, अगोदर समजून घ्या आणि हे ट्रिक्स पुन्हा तुम्ही स्वतः करून बघा. चला 3 चा वर्ग 9. नुसते 9 लिहायचे, काय लिहायचे? 0 9. लक्ष दे. 5 चा वर्ग 25. श्रीतेज 25 मध्ये काय ऍड करायचे? 3. किती झाले? 28. केला का गुणाकार? किती आला? 2809. व्हेरी गुड. बघा आता साधा गुणाकार करून टॅली केलं तर बरोबर एवढं उत्तर आलेलं आहे. मग मला सांगा, गुणाकार करायला वेळ जातो काय? ही सोपं का गुणाकार सोपं? हे सोपं. मग ह्याच्यासाठी आपल्याला ही ट्रिक्स फक्त लक्षात ठेवावं लागते. आता बघा चला 54 गुणिला 54. हा तुम्ही सांगा आता मी काय करू? 4 चा वर्ग 8 कसं येईल? 4 चा वर्ग 16. बरोबर आहे. 16 लिहिले. दोनांची संख्या आधी 16 लिहून टाकले. 5 चा वर्ग 25 संख्या 29. आलं? गुणाकार बरोबर आहे का? करून बघायचा. चला करून बघू. तुम्हाला फक्त आजचा दिवस दाखवणार आहे करून. हा 54 गुणिला 54. 4 चौक 16. 16 ला 6. हाताला 1. 4 25. 20 आणि 1 21. 5 चौक 20. 20 ला 0. हाताले 2. 5 5 25. 25 आणि 2 27. बरा बेरीज. वरचे 6 खाली, वरचा 1 खाली. 7 आणि 2 9. वरचे 2 खाली. आलं? राईट. एकदम करेक्ट येणार. मग मला सांगा, एवढं करत बसायला इथे किती सारा वेळ गेला? इथं वेळ गेला का आपला? एका सेकंदात उत्तर काढू शकतो आपण. एका सेकंदात. आणि ही ट्रिक्स बघा म्हणून तुम्हाला शिकायची आहे, लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला मागे पण मी वर्ग काढायची ट्रिक शिकवली होती. झटकन वर्ग काढायची. संख्येच्या पुढे जर 0 असेल तर वर्ग कसा काढायचा? आणि ह्या ट्रिक्स लक्षात ठेवा. स्कॉलरशिप, नवोदय, मंथन, NMS, MMS अशा वेगवेगळ्या परीक्षेसाठी तुम्हाला ह्या ट्रिक्स उपयोगात येणार आहेत, उपयोगी पडणार आहेत. ठीक आहे? पुढे लक्ष द्या. हा सई उभी राहा. सांग पटकन. 5 चा वर्ग लिहिला 25. सईच्या म्हणण्यानुसार 5 चा वर्ग 25 आणि 5. व्हेरी गुड. किती उत्तर आलं? 3025. ह्या दोन्हीचा गुणाकार तुम्ही वहीत करून बघा. 3025 येणारच. लिहून घ्या. 100% येणार. ठीक आहे? चला बघा 56 गुणिला 56 गुणाकार करूया. ईश्वरी उभी राहा. सांग 6 चा वर्ग. 6 चा वर्ग 6 36. किती सोपा आहे 6 चा वर्ग. 5 चा वर्ग 25. 25 आणि 6 31. व्हेरी गुड. किती आलं? 3136. म्हणा. बाई तुमच्यासाठी चाललंय हे. उठ तिकडे बस. बंद कर बाई. चित्र काढायची. मला सांगा, हे महत्वाचं आहे का ड्रॉइंग महत्वाची आहे? आपल्याला ड्रॉइंग साठी फक्त शनिवार आहे. शनिवारी काढायची. श्रुती मागे बस. उठ पटकन. चला. आणि श्रुती उभं राहते. सांग मला पटकन काय करायचं सांग. एवढा वेळ लागते का? तिचं लक्षच नाही. नो लक्ष नाही. प्रथमे सांग. ज्याचं लक्ष त्याला बरोबर सांगता येते. हा उभी राहा. 7 काय केलं त्यानं बघ. 7 चा वर्ग. मग तू आरबळी का नाही? तुझं लक्ष नव्हतं म्हणून. 7 49. हा 5 चा वर्ग 25 आणि 7. व्हेरी गुड. सांग किती आलं उत्तर? हा
तेजस कम हिअर चल ये इकडं लिहून दाखव याचा वर्ग काढून दाखव ये पटकन लक्ष असलं ना 100% येते हो 8चा वर्ग लिह आठी आठी म्हणायचं मोजत बसायचं का पहिल्या वर्गाच्या सारखं आठ एका 8 8 दुसरा असं म्हणायचं का नाही आठी आठी 5चा वर्ग थांब लिहू नको लगेच 25 मध्ये 8 करायचे 25 च्या पुढे 8 बटन मग 26 27 28 29 30 32 33 व्हेरी गुड नेक्स्ट छान बघा टाळ्या तिकडे 59 गुणिला 59 बघा वर्ग करून बघा 1 मिनिटात 1 मिनिट पण नाही लागत व्हेरी गुड 5 25 25 9 34 सोपा आहे वर्ग आता हा वर्ग केलेला बरोबर आहे का चुकीचा आहे हे आपण बघणार आहोत आता कोण करून दाखवते 60 चा प्रथमेश सहाचा वर्ग साय साय हा 36 मध्ये 0 36 का नाही करून बघूया आपल्याला शंका वाटली की लगेच करून बघायचं 0 0 0 साई 0 0 6 7 36 वरचा 0 खाली त्याचा खाली 6 खाली 3 खाली 36 उत्तर आलं आणि आपला गुणाकार किती आला 36 आला आवडली ट्रिक्स हो टाळ्या